आप देख रहे हैं औरंगाबाद ब्रेकिंग टुडे न्यूज। प्लीज सब्सक्राइब माय चैनल, लाइक, शेयर एंड कमेंट। भारतीय मजदूर संघाचा वंदे वंदे भारत माता की भारत माता की। अरे कामगार एकजुटीचा कामगार एकजुटीचा कामगार एकजुटीचा कामगार एकजुटीचा। सर्व क्षेत्रातील खाजगीकरण धोरण रद्द करा, सर्व क्षेत्रातील खाजगीकरण धोरण रद्द करा, कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळालीच पाहिजे, कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळालीच पाहिजे। हम सब देश के हित में करेंगे काम, काम करेंगे पूरा दाम, देश के हित में करेंगे काम, काम करेंगे पूरा दाम, उद्योग के हित में करेंगे काम। काम करेंगे पूरा दाम। भारत माता की जय। राज्य केंद्र शासनाने आजपर्यंत आणि राज्य शासनाने सर्वांनी मिळून आपल्या सगळ्या कर्मचाऱ्यांना, जे काही कर्मचारी आता सध्या कार्यरत आहेत, त्यानंतर जे कर्मचारी रिटायर झाले आहेत, त्यांच्या बऱ्याचशा प्रलंबित मागण्या आजही त्यांच्याकडे पडून आहेत। राज्य शासन आणि केंद्र शासन यावर कोणत्याही धोरणात्मक निर्णय घेत नाही। त्यानंतर आपण जी पेन्शनची योजना जी आहे ही सरकारने बंद केलेली आहे। ही बंद केलेल्या योजना परत चालू व्हाव्यात आणि कर्मचाऱ्यांना योग्य तो न्याय मिळावा या मागणीसाठी आज भारतीय मजदूर संघ केंद्राद्वारे पूर्ण देशव्यापी धरणे आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे। त्या अनुषंगाने भारतीय मजदूर संघ जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी संलग्न असलेल्या सर्व युनिटमधील सर्व सभासद आणि प्रतिनिधी आज या ठिकाणी एकत्र जमलेले आहेत आणि आपण या केंद्र शासनाच्या धोरणाच्या विरोधात एक धरणे आंदोलनाचं निवेदन आपण केंद्र शासनांना, त्यांचे जे इथं प्रतिनिधी आहेत, माननीय कलेक्टर साहेब, जिल्हाधिकारी साहेब, त्यांना आपण भारतीय मजदूर संघ जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने आपण धरणे आंदोलनाचं निवेदन देणार आहोत। त्या अनुषंगाने आपण इथे जमलेलो आहोत। सर, आपल्या मागण्या का सरकार म्हणजे टोलवाटोली करत आहे, काय का प्रकार? सरकारचं जे धोरण आहे हे जास्तीत जास्त खाजगीकरणाच्या बाजूने चाललेलं आहे आणि त्यांना सरकारी जी कार्यालय आहेत, स्थानिक कार्यालय आहे, केंद्राचे कार्यालय आहे, त्यांना असं वाटतं की बाबा जर भांडवलशाही आली तर आपलं काही भलं होईल, असं राजकीय लोकांचं धोरण आहे। त्या विरोधात आम्ही आंदोलन स्वीकारलं आहे। सर, पूर्ण देशात चालू आहे काय? आजचं जे हे धरणे आंदोलन आहे हे भारतीय मजदूर संघाचं पूर्ण देशव्यापी धरणे आंदोलन आहे आणि त्या अनुषंगाने आपण जिल्हाधिकारी कार्यालय प्रत्येक ठिकाणी पूर्ण भारतामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे धरणे आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे। जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत, आम्ही जे निवेदन कलेक्टर ऑफिस मार्फत केंद्र शासनात देत आहोत, जर त्यावर योग्य तो प्रकारचा तोडगा निघाला नाही तर भारतीय मजदूर संघ केंद्राद्वारे जो काही निर्णय घेण्यात येईल त्या निर्णयास भारतीय मजदूर संघ जिल्हा छत्रपती संभाजीनगर या वतीने पुढील निर्णय घेण्यात येतील। धन्यवाद। आज भारतीय मजदूर संघ केंद्राने दिलेल्या आदेशाप्रमाणे पूर्ण भारतभर 17 ऑगस्ट रोजी आज प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांसमोर आम्ही धरणे आंदोलन तथा रॅलीचं आयोजन केलं। त्याचं कारण मुळात केंद्र सरकार आणि राज्य सरकारचं धोरण हे पूर्णतः कर्मचारी विरोधी होत चाललं आहे। वर्षानुवर्षे आमचे जे विषय आहेत, आमची जे काही समस्या आहे, आमचे जे काही प्रश्न आहेत ते केंद्र सरकारच्या, राज्य सरकारच्या दारी पडून आहेत, परंतु त्याला कुठेही ते प्रश्न सोडवले जात नाही आहे। आता विचार केला तर EPSची पेन्शन ही कर्मचाऱ्यांना मिनिमम 1000 रुपये आहे। आता 1000 रुपयामध्ये काय होतं आपण सगळ्यांनी सांगितलं पाहिजे। कर्मचाऱ्यांना 1000 रुपये पेन्शन आहे आणि सर्वसामान्य जर बाकीच्या पेन्शन योजना पाहिजे तर तुझं 3000पासून सुरुवात होते। म्हणजे वर्षानुवर्षे काम केलेल्या त्या कामगारांना मिनिमम पेन्शन 1000 रुपयामध्ये आज आमचे सगळे वरिष्ठ आहेत त्यांना तुम्ही त्याची खंत विचारा। ती पेन्शन 7500 व्हायला पाहिजे अशी मागणी आम्ही जवळपास 5 वर्षापासून करतो। त्याच्यावर केंद्र सरकार कुठलीही दखल घेत नाही। समान काम समान वेतन, कंत्राटी कामगारांना समान काम समान वेतन मिळाले पाहिजे ही आमची मागणी आहे। सोबत ESIची मर्यादा जी 21,000 आहे ती 40,000पर्यंत केली पाहिजे ही आमची मागणी आहे। मिनिमम वेजेस जे आहे, मिनिमम वेजेस आमची वाढली पाहिजे, 30,000पर्यंत झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे। सोबत कंत्राटी कामगारांना कायम केलं पाहिजे। विविध क्षेत्रामध्ये
जे खाजगीकरण येतं आहे ते खाजगीकरण थांबवलं पाहिजे. शासनाने त्या ठिकाणी शासनाची इन्व्हेस्टमेंट असली पाहिजे. वीज उद्योग आहे, रेल्वे उद्योग आहे, BSNL उद्योग आहे, या ठिकाणी मागच्या दाराने खाजगीकरणाचे पावले उचलले जात आहेत. त्याचा आमचा विरोध आहे. वीज क्षेत्रामध्ये सुद्धा बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये आता शेअर मार्केट लिस्टिंगच्या माध्यमातून असेल, नंतर तुमच्या पॅनल लायसन्सच्या माध्यमातून असेल खाजगीकरण येतं आहे. BSNLचा जसा प्रकार झाला तसाच वीज उद्योगाचा होण्याची शक्यता त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून आम्ही या पूर्ण देशामध्ये या सर्व कामगार विरोधी धोरणाच्या विरोधात आजचं आमचं आंदोलन आहे. आणि जर हे आंदोलन म्हणजे यश प्राप्त झालं नाही तर याच्यापेक्षाही मोठं आंदोलन पुढच्या भविष्यामध्ये आम्ही करतो. सरकार का टाळमटोल करत आहे मागणी? सरकारचं धोरण असं आहे की कुठल्याही क्षेत्रामध्ये स्वतःची इन्व्हेस्टमेंट थांबवली पाहिजे. त्याला आपण म्हणून की इन्व्हेस्टमेंट कमी करून खाजगी मालकांना त्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करून द्यायची, आपली त्यातून हात काढून घ्यायचे असं धोरण सरकारचं असल्यामुळे त्या ठिकाणी खाजगीकरणाचं वारं मोठ्या प्रमाणात असल्यामुळे सरकार त्यातून अंग काढून घेतं. आपले नाव आणि मी पद? अरुण पिवळ, भारतीय मजदूर संघाचा महाराष्ट्र प्रदेशाचा उपाध्यक्ष आहे, तसेच महाराष्ट्र वीज कामगार महासंघाचा महामंत्री.